नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपला चष्मा तुटला. आता कसा तुटला चला दाखवतो. सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. पण आपण बसमधून निघालोय नालासोपारा साईडला, बघतो तर थंडी भरपूर वाजवते. थोडासा थंडी टेम्परेचर कमी केलं आणि पहिले तिकीट काढून घ्यावं म्हटलं तर तिकीटसुद्धा काढली. बाहेर बघतो तर काय पाऊस पडून गेला होता, पावसाची हजेरीसुद्धा लागली होती. आणि मी सुद्धा गोरेगाव स्टेशनला चालता पोहोचून गेलो होतो. तर पहिल्याच तिकीट काढली नालासोपारा रिटर्न. बघतो तर काय विराची ट्रेन आलीच. जसं तसं तरी चढलो आणि बघतो तर काय गर्दी. आता काय करायचं म्हटलं तर कसे तरी एका साईडला राहून एक एन्जॉय केला व्ह्यू, पण त्या गर्दीमध्ये माझा चष्मा इथेच तुटला. पण नाराज न होऊन इकडनं आपला प्रवास पुढेपर्यंत घ्यायचा आहे, तर मी शेअरिंग रिक्षा पकडून निघालो नालासोपारा फाटाच्या. निघता निघता बघतो तर काय एक साईडला लफडा चालू आहे, दुसऱ्या साईडला बघितलं तर ह्या साईडला पण लफडा चालू होतं. म्हटलं या वर्षाची नवीन तोडफोड सुरुवात झाली. नालासोपारा फाट्यावरून 5-10 मिनिटाच्या अंतरावर डिलिव्हरी वेअरहाऊस होता. तिथे आत गेलोच तर आपल्याला आपले टायर तिथे रेडीच होते. मला फक्त डॉक्युमेंट साईन करून तिकडून डिलिव्हरी पिकअप करून मला निघायचं होतं. रिटर्न निघायचं कसं, तर हा टायर घेऊन हा एक प्रश्न होता. तर मी शेवटी केला एक रॅपिडो मारला. तर बघा कसं बसलोय, कसं तरी बसलो. पण रॅपिडोने मी कसं तरी परत मी आलो गोरेगाव स्टेशनला फायनली. आणि तिथे आपली रिक्षा पकडून घरीच्यासाठी दिशेने निघालो आणि फायनली मी घरी पोचलो. अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा आणि लाईक